आज मास्टर शेफ आलेले आहेत अक्षय गजानन जाधव आणि बनवणार आहेत काय बनवणार आहे रे? पनीर भाजीची पनीर मसाला. पनीर मसाला स्पेशालिटी माझी पनीर मसाला आणि गाजर हलवा. आणि आता जरासा स्वच्छ दिसतोय ओटा. थोड्या वेळाने पूर्ण एकदम छान पैकी सजणार आहे तो. सुहाना कंपनीचा रेडी टू ईट वाला मसालावाला घेतलेला आहे. आपण त्याची भाजी बनवणार आहे, कारण मला त्याची भाजी अजून सुंदर कशी बनवतात हे मी तुम्हाला आज सांगतो. आपण सुहाना कंपनीचा घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला मिक्स. ते दुधात टाकणार. हो. पहिल्यांदाच ऐकलं मी बाबा हे. तर ते लिहिलंय का असं? अच्छा, इथं आहे क्या? गाजर हलवा स्पेशल पण आहे. गाजर हलवा. ओके, सो फर्स्ट मी घेतलेली आहे कढई आणि देन त्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी तेल केवढंसं घेतलेलं आहे. सो देन त्यानंतर फर्स्ट टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे मी. आणि हे सगळं लो फ्लेमवरती केलं की तुमची भाजी खरंच खूप सुंदर होते. तर नक्की तुम्ही ट्राय करा लो फ्लेमवरती. हाय फ्लेमवरती भाजीचा मसाला थोडासा जळून जातो, त्याच्यामुळे मग ते त्याची टेस्ट थोडीशी बिघडण्याची शक्यता असते. मी घेतलेलं आहे एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अराउंड एक 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. सो आता मी ह्याला पाणी याच्यासाठी की पनीर खराब नको होऊ म्हणून मग आपण ह्याला असे पीसेस करून पाण्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून इझी पडेल. आणि शक्यतोवर त्याचे पीसेस एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. या अकॉर्डिंगली आले तर मग ते पनीर व्यवस्थित शिजतात पण व्यवस्थित, आणि मग त्याची भाजी वाटायला पण बऱ्यापैकी येते सगळ्यांच्या. खास करून पनीर सगळ्यांच्या वाटेला बरोबर येतात. मी थोडं शॉर्टकट मारतोय बिकॉज अवनी आल्याच्यानंतर अवनीला खूप जास्त भूक लागलेली असते क्लासवरनं. सो म्हणून मी जरा फास्ट ट्रॅकमध्ये भाजी करतोय. फास्ट ट्रॅकमध्ये म्हणजे प्रोसेस सगळी सेमच आहे, फक्त थोडं शॉर्टकट मारतोय की हातावरतीच पनीर कट करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की पीसेस केवढे झालेले आहेत आणि किती झालेले आहेत ते. सो म्हणजे तुम्हाला इझी पडेल. हे मोठे पीस आहेत ते थोडेसे मी बाजूला करून ठेवतो आहे, बिकॉज ते थोडेसे हाताने बारीक करून डायरेक्ट पनीरच्या भाजीमध्ये टाकले तर ती पनीरची भाजी बऱ्यापैकी अजून मेल्ट होते पनीर त्याच्यामध्ये. सो मग ते इझी पडतं अजून बऱ्यापैकी. चव चांगली येते त्याच्यासाठी. जे जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही अजून कट करून घेऊ शकता पाण्यामध्ये, ह्यासाठी की पनीर तुटत नाही मग लवकर जास्त. सो इकडे आपलं बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे आणि आता मी डिरेक्टली त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकतोय. टोमॅटो प्युरी टाकलेली आहे मी आणि टोमॅटोचं पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. खूप जास्त पण टोमॅटो टाकलं तर मग ती आंबट होण्याची शक्यता असते भाजी. माझ्या मते तुम्ही जर सुहानाचं जर 45 रुपीजवालं जर पॅकेट जर घेतलं असेल तर अराउंड एक 150 ग्रॅम तुम्ही टोमॅटो घेऊ शकता, जेणेकरून त्याचं बॅलन्स चव जी आहे ती बॅलन्स होईल व्यवस्थित आणि मग ते त्याची चव बऱ्यापैकी एनहान्स होईल.
नक्की ट्राय करा. सुहानाचं मिक्स जे आपण बॅटर केलं होतं ते टाकून घेतलं आणि पूर्ण मसाले भाजेपर्यंत व्यवस्थित ते भाजून घ्यायचे मसाले. त्याचं तेल सुटलं पाहिजे त्या मसाल्यांचं व्यवस्थित, तरच तुमची भाजी व्यवस्थित शिजली जाते. काही लोकांना हा प्रश्न पडतो की अरे रेडी टू ईट वाले ते नको घ्यायला मसाले, ते चांगले नसतात, चव नसते. पण त्याची बनवायची एक पद्धत आहे, जर ती पद्धत तुम्हाला कळाली तर बऱ्यापैकी चांगलं पडतं. आपले पनीर पीसेस टाकून घ्यायच्या अगोदर जे पनीर आपण साईडला काढून घेतलं होतं, तर ते पनीर बारीक हातानेच असे करून, तुकडे नाही म्हणणार पण आपण मॅश म्हणतो ना त्या प्रकारे आपण मॅश करून असे टाकायचे, जेणेकरून त्याला एक थिकनेस बऱ्यापैकी चांगला येतो आणि बऱ्यापैकी पनीरची भाजी चांगली होते. ही ट्रिक मी माझा हॉटेलवाला एक माझा मित्र आहे, तर मग त्याच्याकडनं ही ट्रिक मी ऐकली होती. मम्मीला आल्या मॅडम स्कूलमधून नाही सॉरी डान्स क्लासमधून, आणि तिला येताना कॉटन कॅन्डी आणली होती आणि मी चप्पल घालून बसली. काय करेल ना त्याचा काय पत्ताच नाही. आणि आता सेकंड डिश स्टार्ट झालेली आहे, गाजरचा हलवा. सो आता पनीरची भाजी झाली आहे आणि चपात्या माझ्या बाकी आहेत. तर आता हा मला किचन खाली करेल तेव्हा आता मी तिथे करणार आहे. अजून 15 मिनिटाचं काम आहे. आता अजून तुला 15 मिनिटं लागणार आहेत याच्यासाठी. एक काम कर ना, तू चेंज कर ना. गरम झालं की मी तुला एक, आता तू भाजी साईडला ठेवून तू तिकडे करू शकतेस. तू नाही, मी इथे लाटून मग भाजणार, तसं करणार आहे ते परत लाटून. ठीक आहे, मग तसे तो गॅस खाली आहे, मग मी भाजी साईडला ठेवतो. आणि हा मग तेच मी तुला म्हणते. केवढ्या चप्पल घेतल्या? केवढ्या चप्पल नाही, त्या एकच चप्पल. आणि काही जणांना वाटत असेल की व्हिडिओसाठी हे बनवत आहेत, म्हणजे की अक्षय बनवतो अँड ऑल, तर असं नाही आहे. तो नेहमी करतच असतो. मी 2 महिने इकडे नव्हती तर घरातलं सगळं तो मॅनेज करत होता. फक्त जेवणासाठी जर तो लेट आला तर मग तो बाहेरच खायचा, आणि लवकर आता तो खिचडी वगैरे त्याचा तो बनवून खायचा, आणि घरातलं सगळं व्यवस्थित आवरून सुद्धा इव्हन ठेवायचं. बरोबर होते. अगं मग दुसरी बघ ना, 2 आणल्या ताऊनी. हो, हो. बघ कोणता कलर घ्यायचा आहे. तिला चप्पल नव्हती म्हणून तिला चप्पल घेऊन आलो. मला जास्त ब्युटिफुल कलर. आणि तो करतच असतो. लास्ट मंडेला ना पावभाजी बनवलेली, पण तेव्हा तो ना म्हणजे त्याला कसं तरी वाटत होतं व्हिडिओमध्ये यायला, म्हणून त्या लास्ट टाइम आम्ही पावभाजीची व्हिडिओ केली नव्हती. तर त्याला म्हटलं आता बनवतोस तर कर ना, काय होतंय त्यात काय, आता आपण करतोच आहे तर मग त्यात लाजायचं काय त्याच्यामध्ये. त्यामुळे मग तो बोलला की ठीक आहे चालेल. असं नाहीये, पण मग ते काही लोक मुद्दाम काही ना काही बोलत असतात. ऍक्च्युअली कुठेतरी मला पटत नाही. आणि कसं असतं, जी अशी लोक बोलतात ना, मला असं वाटतं ते जेलस फील करत असतील कदाचित. त्यांचे नवरे किंवा त्या मुलांना म्हणजे त्या नवऱ्यांना कमीपणा वाटत असेल मे बी, म्हणून बोलत असतील. तिचं काहीतरी बोलतं. नाही ग, आता ही साधी चप्पल आहे. उनी ब्रँडवर डिपेंड असतं, नंबर वाईज चप्पल. चेक करू. हा त्याचं चेक करते किती नंबर आहे, मग दोघांमधला एक नंबर घ्यावा लागेल. चप्पल खराब झालेली म्हणून नवीन चप्पल घेऊन आलोय. तर तिची नाटकं नुसती, हे नको ते नको. 29 आहे का? म्हणजे मग 30 नंबरवाली घ्यायला पाहिजे, म्हणजे ती बरोबर होईल 30 नंबरवाली. कळलं? ठीक आहे. ओके. मी आता काय ती फाटलेली चप्पल घालू? अगं उद्या सकाळी तो 11 वाजता येणार आहे. खालूनच घेतली कारण का तुला, तू हसतेस कुठे तुला मार्केटमध्ये घेऊन जायला. ही अंदाजे घेतली. मी नाही, सब हे कर. मी नाही. अरे पागल, मार्केटमधून घेतली. खरं खरं सांगा पप्पा. मार्केटमधून घेतलेली आहे. तुझे सकाळी मी जाऊन चेंज करू. हा तो चेंज करेल माझा सकाळी. तो मित्रच आहे, तो इथेच राहतो. मग हा. तो इकडे आल्याच्या नंतर पाहिजे तर मग तो चेंज करून घेऊन येईल. खरं खरं ना? हो खरं 500 रुपये चप्पल आहे ती. पागल जा, 30 नंबरवाली घेऊया. नाटकं आत्तापासून एवढीशी नाही तर. आणि हा आपण तेच बोलत होतो. तर मग असं काही नाही आहे की व्हिडिओसाठी तर. आणि जसं की मी तुम्हाला पहिले पण म्हटलेलं आहे की आता आम्ही डेली बेसिसवरती करणार आहोत, जसं जमेल तसं. तर सबस्क्रायबर तर वाढत आहेत. होप सो 2025 आमच्यासाठी खूप चांगलं असेल. आणि
यूट्यूब चॅनल आमचं ग्रो होईल. आणि आता थोडेच सबस्क्रायबर राहिले कंप्लीट व्हायला 1000. हो मॅडम काय करताय? तर बघू ते पण तुम्हाला आम्ही सांगूच पुढची अपडेट. हा पप्पा डाळ तडका बघ. ओ मॅडम दाल तडका काय ऑलरेडी डाळ आहे. जा घेऊन ये. काय ते काय काय डाळ तडका. आता त्यासाठी काय लागणार? मिरची. काय नाही, मिरची ओनली. मग मिरची आहे घरात. कुठली वाली? कुठली वाली? लाल वाली मिरची ती सुद्धा आहे, सुकी ती सुद्धा आहे. हिंग आहे ना? डाळ तडका. हा हिंग पण आहे. डाळ तडका आणि पण ती ऑलरेडी डाळ बनलेली आहे. तुम्ही काय करणार आता त्याला? त्याला तडका म्हणायचं फक्त. डाळ लाल तडका म्हणायचा. मग ते डिशचं नावच आहे डाळ तडका. फायनली आपले झालेला आहे बाबा आताशी जस्ट हलवा पण बनवताय? गाजरचे. मी नाही खाल्ला हलवा. मला नाही तुला आवडत. कोण देणार आहे? आणि फ्रूट आता सॅलड सगळीकडे बनवायचा बघा, असं ना. आमचं किचन झालेलं आहे. फ्रूट ते सॅलड आता बनवायचं सगळं ना. आपल्याला आवरायचं आहे. काय भारी जेवण झालं असतं आजचं तर. काय. फ्रूट सॅलड बनवला. ए मला पहिले बोलले तुझं काय आहे? फ्रूट सॅलड घेऊन हा? आलो असतो. घेऊन आलो असतो म्हणजे पागल. बनवलं असतं. त्याला काय कस्टर्ड मिल्क वगैरे तेच लागतं आणि काय फ्रुट्स ओनली. आज झालं Finish. बनवेल का ते पण? आता नाही, ए next- आता next वाजले किती बघ बाबा. Next Monday, next आता Monday, नेक्स्ट बस. मंडे बघू काहीतरी. तुला आणि fruit- असं सगळीकडे तुला fruit पसारा- salad पसारा तुला झालेला देतो आहे. बनवून. फ्रूट सॅलड नाही नाही. ही नव्हती ती बरी होती. खरं तर ही नव्हती तीच बरी होती खरं तर. सिरियसली आल्यावरती ती नुसती जाळी कुठे तुफान जाळी? करते. कसली चावी? मला कढई खाली अरे मी कॉटन अर्धी कॉटन कॅन्डी अर्धी खाऊ. नको नको. चला आता इथे गाजर हलवा पण आमचा रेडी होतोय. होतोय. होईल होईल थोड्या वेळात कम्प्लीट होईल. तू इथे लावतोयस आणि तिथे टाकशील तर चव चेंज होईल. काय इथे पनीर मसाचं सगळं हे झालेलं आहे आणि इथे असं सगळा पसारा बघा. इथे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि इथे सगळीकडे पसाराच पसारा पसाराच पसारा. आता एवढं सगळं क्लीन करायचं. अक्षय आता भाजी करेल आणि मला तूच आवर सगळं. नाही नाही करतो करतो help करतो. आणि आता इकडे ना मी नळ्यात होते ॲज युजल. तो आता मी टेस्ट करते. मॅडम भूक लागली हिला बनवून द्या मला. घे बाई घे खा. तिला झालेलं की कधी मी खाते पप्पांनी बनवलेला पनीर मसाला. कसं झालं आणि खरंच ॲक्च्युली बघून तर खरंच असं वाटते. अजून मी नाही खाल्ले. त्याचा ताट वाढलाय. आता मी माझा ताट वाढते आणि मग मी पण खाऊन बघते कसं झालंय. आणि लास्ट टाइम एकदा बनवलं होतं त्यांनी जेव्हा पण मी इथे नव्हती. अवनी आली होती पनीर मसाला खायला. तर तेव्हा ती मला बोलली होती मम्मी छान बनवलेलं पप्पांनी. पण मी आज फर्स्ट टाइम ट्राय करते. ही सेकंड टाइम ट्राय करते. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. सो आता बघते कसं लागतोय. आणि आता गाजरचा हलवा थोडासा बाकी आहे त्याच्यामुळे तो बनवतोय. तर त्याला म्हटलं आधी जेवून घे बाबा आता भूक लागली आहे. सो आता तो येतोय जेवायला. त्याचा ताट आहे. चपात्या भाजी डाळ भात आणि नळ्या तळल्यात ज्या मला फार आवडतात जेवणावर. मेन डाळ भाताचं जेवण असेल तेव्हा. खरंच मी बोलते मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि बोलायचं म्हणून आणि असं खोटं सांगायचं किंवा त्यांनी बनवले म्हणून बोलते असं नाही आहे. रिअलमध्ये खरंच छान झालेलं आहे. खूपच छान. सेम हॉटेलसारखं सिरियसली. असं खरंच छान झालं आहे थँक्यू सिरियसली. थँक्यू सो मच.